आपली दिलगिरी व्यक्त करतो प्रवासामध्ये आणि अचानक सकाळी एका कार्यक्रमाला जावं लागल्यामुळं मला नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आज सांगली जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून शिवसेना पक्षाकडून माझी नियुक्ती झाल्यानंतर माझा पहिलाच संपर्क मंत्री या नात्याने हा दौरा आहे। आजच्या दौऱ्यामध्ये शिवसेना आणि महिला आघाडी, युवा सेना आणि ज्या आमच्या संलग्न संघटना आहेत त्यांची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आमचे सहकारी मंडळामधले आणि या विभागाचे नेते माननीय राजेश जी क्षीरसागर साहेब या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर आमदार सुहास भैया सुद्धा थोड्या वेळाने या ठिकाणी येतील। आजची जी बैठक आहे ती केवळ संघटनात्मक आढाव्याची बैठक आहे आणि आढावा म्हणण्यापेक्षा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात शिवसेनेची सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे। उद्या पक्षाचे सचिव माननीय संजयजी मोरे साहेब सर्व जिल्हा प्रमुखांच्या बरोबर सर्व माननीय आमदार, सर्व माननीय खासदार, सर्व माननीय मंत्री महोदय आणि सर्व माननीय जिल्हा प्रमुख यांच्याबरोबर उद्या दुपारी 2 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पूर्ण राज्याची बैठक घेऊन कशा पद्धतीनं किती दिवसामध्ये शिवसेनेची सदस्य नोंदणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायची आहे त्याच्या बाबतीतलं मार्गदर्शन ती उद्या करणार आहेत। आज आम्ही त्याचा देखील आढावा आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी काही पदं पक्षाची रिक्त आहेत, उदाहरणार्थ समजा काही ठिकाणी तालुका प्रमुख असेल किंवा कुठं उपतालुका प्रमुख असेल, कुठं विभाग प्रमुख असेल, कुठं उपविभाग प्रमुख असेल, महानगरपालिका क्षेत्रामध्ये वॉर्ड प्रमुख असेल, ज्या ठिकाणी काही कारणास्तव पदं रिक्त असतील तर माननीय जिल्हा प्रमुखांच्या बरोबर चर्चा करून त्या बाबतीतला सुद्धा निर्णय आम्ही या ठिकाणी पदं जी रिक्त आहेत ती भरण्याचा या ठिकाणी करणार आहे। त्याचबरोबर नजीकच्या काळात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेली 2-2.5 वर्ष माननीय न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे रखडलेल्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्याचा देखील प्रत्येक पदाधिकाऱ्याला जबाबदारी ही आजच्या बैठकीमध्ये संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी मी देणार आहे। कारण पदाधिकाऱ्यांनी हे पूर्णपणानं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करून 1 महिन्यानंतर जेव्हा मी पुन्हा बैठक घेईन तेव्हा प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून त्यांच्या क्षेत्रामधल्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, तिथल्या प्रभागातील जी माहिती आज आम्ही त्यांना संकलित करायला सांगणार आहे त्या नमुन्यामधली माहिती ही 1 महिन्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे घेतली जाणार आहे। ज्या पदाधिकाऱ्यांच्याकडनं हे काम पक्ष संघटनेचं करण्यामध्ये दीर्घाय होणार आहे या बाबतीतला अहवाल हा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी मी पाठवणार आहे। त्यामुळं आज ज्या सगळ्या आमच्या संलग्न संघटना आहेत पक्षाशी संलग्न त्यांच्या या दोन्ही बाबतीतला आढावा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी घेणार। धन्यवाद। आपल्याला काही प्रश्न असतील तर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।